नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जॉर्जियातील बटुमी येथे संपन्न झालेल्या फाइड वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन भारतीय खेळाडू दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात झालेला सामना बुद्धिबळातील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीचे प्रतीक ठरला। विजेतेपद, ग्रँडमास्टर टायटल आणि भारतीय लेकींचा अंतिम सामना हा भारतीय बुद्धिबळाचा सुवर्ण क्षणच म्हणावा लागेल। सामन्याअंती विजेत्या बुद्धिबळपटू फाइड वुमेन्स वर्ल्ड कप जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरणार होत्या आणि तो मान दिव्या देशमुख यांनी पटकावला। याबद्दल दिव्या देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांचं टीमचं मनापासून अभिनंदन। तसंच गेले अनेक वर्ष भारतासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या उपविजेत्या कोनेरू हम्पी यांचेही कौतुक करावं तितकं कमीच आहे। खरं तर आज आपल्या देशाला विजेत्या आणि उपविजेत्या अशा एक नव्हे तर दोन ग्रँडमास्टर लाभल्या। जय हिंद। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, जॉर्जिया।